मागितलं 4,90,000 मागितलं. कोणत्या भागातली लोक आहेत? माप भरपूर आहे. हां हां. किती आता किती माप आहे त्याचं तरी? माप बैल आता तरी 20 मापलेला आहे. हां 8 इंचीच्या वर बैल बैल. नाही, बैल जास्त ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह आहे. त्याला आज आणला मी, काल त्याला फेर 4 टाकलेत मी, नंतर आणला इकडे. हां हां हां. कारण गरम आहे, आवरत नाही बैल. बरं बरं. काय मंडप वगैरे काय असं काय नाही नाही नाही, काय? मी मागाशी आलोय हो. बरं. खास म्हणजे आपलं फिरवायसाठी. मित्रांनो, कार्तिकीवारीमध्ये एक बलाढ्य मोठ्या मापाचा एक जातीवंत कोसा खेळाडू तुम्ही बघताय सध्या. मामा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? मसवड. मसवड. कुठं आली? ही मान तालुक्यात, सातारा जिल्ह्यात. सातारा. जिल्हा मान तालुक्यात. किती नाव आहे आपलं पंढरपूरपासून? पंढरपूरपासून 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर. हायवेलाच आहे. हां. सातारा पंढरपूर हायवे. काय बैल किती जाते सध्या? साय जाते. कुठल्या बैलाचा आहे काय? तो सर्जाचा नातू, मोठ्या सर्जाचा नातू आहे. सरजा म्हणजे कोणता? तो आपला प्रकाश संत चव्हाण पळसावडे. बरं. सर्जा होता तो जुना, हां. त्याचा नातू आहे. तुम्ही किती वय असताना खरेदी केलेलं? ते आपल्या घरच्याच आहे. घरच्या गाईचा आहे? घरच्या गाईचा आहे? ह्याचा वडीलच माझ्याकडे होता. वडील तुमच्याकडे होता? वडील आता सध्या कुठे आहे आता? आता वडील याचा गिरडीत आहे. गिरडी. विनोद कुलकर्णी त्यांच्याजवळ आहे. बरं बरं. बैल कसा आहे ती, म्हणजे काय जातीला, म्हणजे कोणत्या जातीत मोडते? ही आता ती सर्जाची लाईन आता तुम्हाला तर माहितीच आहे. बरं बरं. हां. एकदम गरम लाईन आहे, अग्रेसिव्ह आहे. हां हां हां. किती आता हे 6 जाती का? हां, साईजाची आहे. पैदास वगैरे आपल्या इकडे काय? नाही, चांगलं आहे, 1 नंबर, रिझल्ट चांगला आहे. हो, तुम्ही घेऊन किती वर्ष झालं? मी 3 वर्ष झाले. 3 वर्ष. हां. बरं. किती गाय लावलं 3 वर्ष? गाया त्याच्या 250-250 गाय होतात. 250 गाय होतात. हां हां. शान आहे का असं रगील आहे काय बैल? नाही, बैल जास्त ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह आहे. त्याला आज आणला मी, काल त्याला फेर 4 टाकलेत मी, नंतर आणला इकडे. हां हां हां. कारण गरम आहे, आवरत नाही बैल. बरं बरं. काय मंडप वगैरे काय असं काय नाही नाही नाही, काय? मी मागाशी आलोय हो. बरं. हां. खास म्हणजे आपलं फिरवायसाठी आलो आता, संध्याकाळी फिरवायसाठी. जायला मला. हां हां हां. काय नियोजन असताना म्हणजे आपलं सहज आपलं कार्तिकवारी? नाही, आलो आपलं फिरवायला, तरी पण मागणी बिगणी झाली बैलाची. बरं. कितीला मागतात काय? मागितलं 4,90,000 मागितलं. कोणत्या भागातली लोक आहेत? ती बेळगाववाली. बेळगाववाले. हां म्हणजे खास करून म्हणजे कर्नाटकवाली मागतात हां. मोठ्या मापाचा बैल असल्यामुळं. बैलाला माप भरपूर आहे. हां हां. किती आता किती माप आहे त्याचं तरी? माप बैल आता तरी 20 मापलेला आहे. हां 8 इंचीच्या वर बैल. 8 इंचीच्या वर. हां. बरं बरं. तुमच्यापाशी किती गायला आहे ना मग? माझ्याकडे 250 गाय होत आली त्याच्यात. बरं बरं. गायींचं प्रमाण म्हणजे त्या तालुक्यात किंवा त्या भागात कसं नाही आहे? आहे, भरपूर आहे, पण चांगलं आहे बऱ्यापैकी. हां हां हां. जरा गोल फिरून दाखवा जरा पलीकडे या. मित्रांनो, एक जातीवंत कोसा किलरमध्ये येते ना, हां. चित्रा मोरा धनगिरी. चित्रमाळ धनगरी खेळा. हां हां हां. प्युअर ओरिजिनल धनगरी खेळा. हां हां. आधी आपल्या दावणीला कुठली बैल होती? माझ्याकडे ह्याचा वडील होता हरल्या म्हणून, ह्याचं पण नाव हरल्याचं. बरं. आपल्याला नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव रावसाहेब बाबाजी लोखंडे, मुक्काम पोस्ट मसरूळ, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं. माझा मोबाईल नंबर 98 22 29 93 28. धन्यवाद मालक, आपल्या चॅनलला तुम्ही माहिती दिली, वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. फारच सुंदर मित्रांनो, अतिशय ॲग्रेसिव्ह बैल आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. खूपच सुंदर, म्हणजे गरम रक्ताचा बैल आहे. त्यांनी सांगितलं याला काही येताना काय करून आणलं म्हणलं? काल त्याला 4 फेरे टाकले गरम असल्यामुळे, इथे आवरायचं नाही म्हणून त्याला आधी 4 फेरे टाकले. बरं बरं बरं. घरी काय म्हणजे ऐकते घरी घरच्यांना? नाही, ती कसं असतं ना, आता ह्याची लाईनच पूर्ण गरम आहे. हां. सर्जेची लाईन टोटली सगळी, म्हणजे पैदास आणि ह्याची पण पैदास गरम होतं. सर्जे म्हणजे नामांकित बैल आहे जुना बैल. बरोबर आहे. त्याची लाईन आहे. हां हां. चालतंय. धन्यवाद. हो, चल. हो.